त्या आर्याकडून पैसे घेऊन तिला लवकरात लवकर हे गाव सोडायला भाग पाडलं पाहिजे. तिचं काही करूही शकणार नाही मी, कारण तिचा भाऊ आहे पोलीस आणि जामकर काही शांत बसणार नाही. मला असं काहीतरी डोकं लावलं पाहिजे. आर्याकडचे पैसेही माझ्याकडे आले पाहिजेत आणि आर्या माझ्या आयुष्यातून निघूनही गेले पाहिजे. लालीजी, आज दोघी मैत्रिणी दुकानावर कसं काय? ते मला जरा सामान आणायचं होतं आणि आर्यातही घरात एकट्या बसून बोर झाल्या असत्या, म्हटलं चला माझ्यासोबत. बरं केलं. अहो, उत्सव जवळ आलाय ना, मला ब्लाऊज शिवायचा होता. शिवूया की मग. शिवूया म्हणजे माप घ्या की. नाही, मला माहितीये तुम्ही ब्लाऊज शिवता, बायकांना नाही शिवत, पण बायको आहे मी तुमची. मला हात लागला तर माझी काय हरकत नाहीये. बाकी एवढं शिवायचं ना. झालं माम घेऊन. झालं लगेच. बरं चला, मी जरा सामान घेऊन येते, मग आपण घरी जाऊया. तुम्ही बोलत बसा. आलेच. गोपाळजी, कधी थांबणार आहे हे सगळं? काय? हीच तुमची नाटकं. तुम्ही लालीताईंपासून कधी वेगळं होणार? कधी आपण लग्न करायचं? आर्या, अगं हे दुकान आहे इथं, सगळ्यांसमोर इथे नको हा विषय काढून, नंतर बोलू आपण. गोपाळजी, मी प्रत्येक वेळी लग्नाचा विषय काढला की तुम्ही बघू बघू म्हणून तो टाळता. आता नको झाले का मी तुम्हाला? जड वाटतंय आता? अरे अगं असं काहीच नाहीये, तू चुकीचा अर्थ काढू नको. माझं लय प्रेम आहे तुझ्यावर. तुला एखाद्या राणीसारखं ठेवायचंय मला.